आमगाव शहराच्या लगतच असलेल्या कुंभारटोली आणि पाऊलदोना या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या मागणीसाठी आंदोलन निवेदन तहसीलदार मार्फत शासनाला देण्यात आले, परंतु हा रस्ता बनत नसल्यामुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थी आणि नागरिकांनी परिसरातील रस्त्यावरील खड्ड्यांवर धान पिकाची रोवणी करत आंदोलन केले आणि शासन प्रशासनाला जाग करण्यासाठी आंदोलन करून हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा आणि चांगल्या प्रतीचा नवीन रस्ता बांधावा अशी मागणी केली आहे। आमगाव नगर परिषद अंतर्गत असलेल्या कुंभारटोली आणि पाऊलदोना या गावाला जाण्याकरिता रस्ता अनेक वर्षांपासून खराब झाला होता। या दुरुस्तीबाबत निवेदन देण्यात आली होती, परंतु अद्यापही या रस्त्याची दुरवस्था कायम आहे। पावसाळा सुरू असून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे। त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शाळा आणि कॉलेजेसमध्ये जायला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो। माझे नाव तृप्ती किशोरलाल पटेल, मी रहिवासी फिरसीची। मी अमृताबाई इंदिराबाई पटेल विद्यालय शाळेत शिकलेली मुलगी। या रस्त्यावर खूप सारे मोठे मोठे खड्डे आहेत। आम्ही सर्व विद्यार्थी इथे पडतो, रोज येणं जाणं करतो, ऍक्सिडेंट होतो। इथे खूप सारा पाणी भरलेला आहे, त्यामुळे आम्हाला खूप त्रास होते। तर तुम्ही आमची मागणी पूर्ण करा अशी सरकारला आमची विनंती आहे। अनेक नागरिकांना सुद्धा याचा त्रास सहन करावा लागतो। या मार्गावर अनेक अपघात सुद्धा झालेली आहेत आणि विशेष म्हणजे याच मार्गाने महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ येथे जाण्याकरिता मोठमोठे ट्रक धानाने आणि तांदळाने भरून जात असतात। त्यामुळे हा रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। मी डॉक्टर अभय बोरकर, मी इथे प्रॅक्टिस करतो आणि हा जो रस्ता आहे हा भारत गॅरेज पासून तर वेअर हाऊस पर्यंत इथं खूप मोठे मोठे मालवाहक ट्रक चालत असतात आणि इथे शाळा कॉलेजेस असल्या कारणाने विद्यार्थी पण या रस्त्यावरून त्यांची वाहतूक येत जात राहते। आणि मांडोदेवी देवस्थानापासून आमगावला येण्यासाठी हा एकच मार्ग आहे। मागील 10 वर्षापासून मी बघत आहे की हा रस्ता आजपर्यंत बनलेला नाही आणि बनला तरी तो 6 महिन्यात खराब होऊन जातो, कारण की या रस्त्यावर हेवी ट्रक्सची वाहतूक आहे। त्या कारणाने हा रस्ता लवकर खराब होतो। तर शासनाला आमची एवढीच विनंती आहे की हा रस्ता नॅशनल हायवेच्या धर्तीवर चांगला कॉन्क्रिटीकरण झालं पाहिजे आणि तो रस्ता टिकला पाहिजे, कारण की इथे मागील कित्येक वर्षापासून सगळे ठेकेदार बाकी जे प्रशासकीय अधिकारी सगळे पैसे खाऊन हा रस्ता बनवतात आणि रस्ता हा 2-4 महिन्यातच खराब होऊन जातो। म्हणून शासनाला विनंती आहे, सरकारला विनंती आहे की हा रस्ता चांगल्या पद्धतीने बनला पाहिजे आणि टिकणारा रस्ता आम्हाला झाला पाहिजे, हे गावकऱ्यांची मागणी आहे। आणि म्हणूनच हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाच्या धर्तीवर बांधकाम करण्यात यावा अशी मागणी आता नागरिक करीत आहेत आणि त्याकरिता शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थ्यांनी या भागामध्ये पडलेल्या खड्ड्यांमध्ये भात पिकाची रोवणी करून शासनाला जागी करण्यासाठी आंदोलन केले आणि लवकरात लवकर या रस्त्याचे बांधकाम करावे अशी मागणी केली आहे। आता शासन याबाबत काय निर्णय घेते याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागलेले आहे। माझे नाव सौ सुनंदा सुखच्या निर्णे, मी कुंभारटोलीची माजी सरपंच। गेल्या 3 वर्षापासून ह्या रोडाला इतके खड्डे असताना इथून माझा घर रोडावरच असल्यामुळे इथून लोक जातात, त्या शाळेच्या मुली जातात, त्यांचे ॲक्सिडेंट होतात, त्यांचे कपडे खराब होतात, त्या चिखलामध्ये पडतात आणि पडल्यामुळे त्यांना खूप त्रास होते आणि हे मी सगळे आपल्या डोळ्यांनी बघित असतो, कारण की हा रोड इतका म्हणजे खराब झालेला आहे आणि इथं मोठे मोठे खड्डे असल्यामुळे कोणी या रोडाने रात्रीला सुद्धा जाऊ शकत नाही। जर 40-50 वर्षाचा एखादा पुरुष वयस्कर पुरुष या रोडाने जरी गेला तर तो पडल्याशिवाय राहत नाही आणि त्याला जखम होतो, कोणाचे हात पाय तुटतात, कोणाचे डोका फुटतो आणि ही समस्या असल्यामुळे मी प्रशासनाला विनंती करते की त्यांनी लवकरात लवकर या रोडाला दुरुस्त करून द्यावे।